तर गुड मॉर्निंग गाईज. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे अमय टँडेल्स ब्लॉग्स. तर आजचा ब्लॉग पण आपण उज्जैनमधूनच चालू करत आहोत. तर आता आपण निघालेलो आहोत उज्जैनमधून ओंकारेश्वरला जायला. तर तुम्ही चला ओंकारेश्वरला जाऊ. तिथं काय काय आहे ते नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करू. मंदिरात जाऊ पहिले, नंतर तिकडचे काय ठिकाणे आहेत ते पण एक्सप्लोअर करू. तर तुम्हाला याच्या आधीचा उज्जैनचा ब्लॉग आणि त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग आवडले असेल तर तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता तुम्ही बघत राहा. हा 3rd नाही तर 4th पार्ट असणार आहे या ट्रिपचा. तर तुम्ही पण एन्जॉय करा. चला आता आपले बसमधली मंडळी बघा. हे आमचे आयोसा, मोठ्याप्पा, आप्पा, बा, हे सर्व आमचे बस मधली मंडळी. काहीतरी करा. ही आमची फॅमिली. जय महाकाल. जय महाकाल. हर महादेव. हर महादेव. ओम यश. काय काय तर आता आपण जस्ट थांबलेलो आहोत शनी मंदिराजवळ. तर आता आपल्याला शनी मंदिर पण लागलेलं आहे. आज शनिवार आणि आपल्याला शनी मंदिर लागलेलं आहे. तर चला आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण मी तो शनी मंदिर दाखवतो. MP मधला हा शनी मंदिर आहे. तर चला. तर आता जस्ट आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. शनिदेवाचं मंदिर लागला होता. आज शनिवार पण आहे आणि शनिदेवाचं मंदिर भेटला रोडमध्ये. तर तिकडं आम्ही आता जस्ट दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. तर आता इथून निघतो आणि आता चाललेलो आहोत आपण ओंकारेश्वरला. तर ही आपली बस तिकडे लावलेली आहे. तर तिकडे आम्ही चालत चाललो आहोत. बघू आता नाश्ता केला तर करू, परत फ्रेश वगैरे हो थोडासा आणि तुम्हाला तिकडंच भेटतो. तर जस्ट आम्ही निघालेलो आहोत ओंकारेश्वरला महादेवाचा दर्शन घेण्यासाठी. आम्ही रूमवरनं फ्रेश वगैरे चेंज वगैरे करून आता रिक्षात बसलेलो आहोत. रिक्षात पण असं आम्ही उलट्या बसलेलो आहोत. हे बघा, पाठी डायरेक्टली आहे. अशा आम्ही उलट्या 3 जण बसलो. बाकीची आमची फॅमिली ही इकडे पुढं बसलेली आहेत. आता चाललो मंदिराकडे. चला तिकडे जाऊन तुम्हाला भेटतं. जय महाकाल. तर चला आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराकडे. रिक्षातून वगैरे उतरलेलो आहोत ना. आता मंदिराकडे चालत चाललो. आम्हाला बोलले रिक्षावाल्याकडे डायरेक्ट मंदिराकडे नेतो, पण थोडा आधीच उतरवलं आहे त्यांनी. तर चला, जवळच आहे मंदिर, तिकडंच जाऊन आता तुम्हाला भेटतं. तर चला आता आपण बोटीत चाललो. बोटीत पण ते थोडेसे आपल्याला पॉईंट दाखवणार आहेत. ते आता बघू आणि तिकड त्याच्यानंतर आपण जाऊ मंदिराकडे. तर या तुम्ही पण बघा. तुका विक्की व्हिडिओ बनाई भाई ना. बोट्या बघा किती लागल्यात. डॅम पण आहे तिकडे.
चला बोटीत बसूया आपण. तर चला आता आपण बसलेलो आहोत बोटीमध्ये. परत 11 जण पूर्ण फॅमिली एकाच बोटीमध्ये आहोत. हे बघा बघा आपण आता बोटीमधून निघलेलो आहोत. इकडचे पण थोडेसे पॉईंट्स आहेत ते पण आपण बघू. नंतरला दर्शनाला जाणार आहोत. तर हा समोरच आपल्याला डॅम आहे. हे बघा आपला वॉटर लेवलचे पण इकडं मार्किंग दिलेले आहेत. आणि हा वरती आपले देवळाकडे जाणारा रस्ता त्यासाठी ब्रिज बनवलेला आहे. पाण्याचा तुम्ही हे बघा प्रेशर अख्खी होडी वन साईड मारलेली आहे. पेंटिंग वर्क बघा किती मस्त बनवले आहेत. देवी आपले सगळे देव यांचे. होडी बघा तुम्ही अशी होत आहे. पाण्याच्या लाटा बघा. हा मला संगम इथंच असेल. ही कावेरी नदी आहे आणि हा डॅमचे पाठीमागे नर्मदा नदी आहे. इथं दोन्ही पण नद्यांचा संगम आहे. तर हा पाणी संगमाचा आहे. दोन्ही मिक्स होतात. हा पाणी बघा. तर चला इकडनंच फिरवतोय बोटवाला. आपला पाणी. हे दुसरी एक बोट आलेली आहे बघा. बोट बघा वर खाली. हे बघा हातावर ना समजल. हात गेला पाण्यात वर आला. गेला पाण्यात आला वर. गेला पाण्यात आला वर. फुल आणि वर खाली चाललेला आहे. आणि नुसता खावाला गेलो तर गेलो खाली बघा. आता हात तर इथे एवढ्या वरती ठेवलाय. मग अशी तर असा वाकून खाली टाकत होतो. फुल ऑन पाणी. आता आपल्या बोटीत आपलीच फॅमिली मेंबर्स हाय करा. तर हा आपल्याला ब्रिज पालटून जायचा आहे दर्शनासाठी. ओंकारेश्वरचा दर्शन घेण्यासाठी आपण इकडनं येतो. आपल्याला हा पूर्ण ब्रिज पार करून तिकडं जायला लागतो. तर आपण बोटीने चाललो. तर ही लाईन बघा तुम्ही. वरती फुल लाईन लागलेली आहे. बघू आता बोटवाला कुठं सोडतंय. कारण की तो बोललाय आम्हाला पुढं सोडणार आहे. मंदिर आहे. राईडीच बघा किती आहे. आणि हा दुसरा ब्रिज आपला शंकराचार्यचा मंदिर आहे. तर हा समोर आपले त्रिवेणी घाट आहे. फोकस बसत नाही. तर आता इथून टर्न मारतात आणि आपण आता
परत मंदिराकडे चाललेलो आहोत. तर आपला त्रिशूल पण दिसतो इथून बघा. आपण इथं होडी लावू आणि जाऊ दर्शन घ्यायला. रिवर्स पण बघा त्यांनी कसा मारलाय. होडीत पण पाणी आलंय. काय संग्राम जायचा बोल. हाय गाईस. इथनं उतरणं झाला नाही तर बेल खाना चालू. काकडी पण घेतलेली आहे. या खाऊन बघू. तर आता आपण जस्ट बोटीमधून आलेलो आहोत ना. आता चाललेलो आहोत आपले लाईनीसाठी. तर बघूया आता हा रोड लाईनीकडे जातो का कुठं चालला आहे. कारण की आम्ही पण नवीन आहोत तर आम्हाला पण इकडचं काय जास्त माहिती नाही. चला या. त्यांना विचारलं तर ते सांगतात की ही लाईनीलाच जातो. तर बघू आता. एक तास झाला आहे. अजून फक्त 3 दुकाना पुढे आलेलो आहोत. असं काय बदललेलं नाही. दोघं फोटो घेतलेले आहेत. बाकी सगळे कंडिशन सेम. फुल ऑन गर्दी आहे. पहिले हे दुकाने ठेवलं होतं. नावा तुम्ही रूमवर जावा. आता आलो तिकडे. एवढाच फक्त कंडिशन 1 तासानंतर. बोले 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 महादेव 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 बोले 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 महादेव 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 बोले 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 बम 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 बम.
तर गाईस आता आमचा दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता बसलेलो होतो मी इथं सर्वजण, इथंच देवळातच बसलेलो आहोत सर्वजण. तर थोडा वेळ बसतो, सनी मामा वगैरे फोटो काढतात. त्यांचा फोटो वगैरे काढून झाला खाली जातो, तुम्हाला अपडेट देतो. आतमध्ये व्हिडिओ काढत होतो तेव्हा मोबाईल पोलिसांनी घेतला, त्याच्यामुळे ते क्लिप नीट आलेले नाही आहे. तिथे जे काय आले ते मी टाकून तुम्हाला. आपले ओंकारेश्वर मंदिरावरून नजारा बघा. एके साईडला नदी बघा, हा ब्रिज, आणि हा वरती बघा किती सुंदर प्रकारे आपली लाइटिंग केलेली आहे. आपली अशी नदी आहे, हा ब्रिज सजवण्यात गेलेला आहे, पाणीच पाणी. आणि हा आपला मंदिराचा रात्रीचा नजारा बघा. हे बघा. तर आता आपला जश ओंकारेश्वर मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या मंदिराकडे. तर आता आपण मार्केटमध्ये आहोत. आपली मम्मी काहीतरी घेतोय. हो, क्यूटचा आपल्याला डंबरू घेतलेला आहे आपल्या गाडीमध्ये लावायला. तर चला आता आपण मामलेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. चढण आहे, पाठी 20-30 पायऱ्या चढलो, अजून इथं पण असतील 10-12. त्या तेवढा चढतो, मंदिरात जातो, तुम्हाला पण कळवतो. हे मी डमरू घेतलेलं आहे आपले गाडीत लावायला, ते तुम्हाला नंतर दाखवतो. आता मंदिरात आलेलो आहोत. तर आता आपला जस्ट दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. बाहेर आलो, बाहेरनं तुम्ही व्ह्यू बघा मंदिराचा. हे इथं यांचा फोटोशूट चाललेला आहे, पप्पा आणि हा सोनू फोटोग्राफर बनलेला आहे. तर आपला मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललोत आता मंदिराच्या बाहेर. कुठं चाललो ते पण मला माहिती नाही. हा आपला आता ओंकारेश्वर मधला दुसरा मंदिर. इकडनं पण आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. तर आता बाहेर चाललो, सगळ्यांची गोंगाट. तर मी आता माझा हा ब्लॉग इथं सेंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.